दीपभव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. काहींना काल स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटकडून असा एक टेक्स्ट मेसेज आला असेल. त्याचबरोबर आज आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे की उद्याच्या योग दिनासंबंधात योग संगम हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी आपल्याला आपल्या शाळेची नोंदणी करायची आहे आणि त्या संदर्भात एक लिंक सुद्धा आपल्याला दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहोत की आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. एकतर आपण या लिंकला कॉपी करून क्रोम ब्राउझरमध्ये पेस्ट करू शकतो किंवा या लिंकला क्लिक करून आपण त्या पेजवरती जाऊ शकतो. मात्र या लिंकवरती जर आपण क्लिक करून क्रोम ब्राउझरवरती गेलो तर बाहेर पडताना म्हणजे माहिती भरताना जर बाहेर यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अडचण येऊ शकते. पुन्हा आपल्याला त्या पेजवरती जाता येणार नाही. त्यामुळे आपण एकतर ही कॉपी करूयात लिंक आणि क्रोममध्ये पेस्ट करूयात किंवा आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती जाऊन टाईप करूयात योगा संगम. बघा इथे योगा टाईप केला आपण, योगा संगम. त्यानंतर पहिल्या सर्च नेमला आपण सर्च करूयात. या पद्धतीने आपल्यासमोर पेज येईल. ayush.gov.in आयुष योगा म्हणून. त्या योगा संगमला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज येईल. त्यानंतर इथे आपल्याला खाली निळ्या टॅबमध्ये इंग्लिश दिसते आहे, त्याला आपण क्लिक करूयात आणि आपली भाषा निवडूयात. बऱ्याच भाषा आहेत, याला आपण मराठी करून घेऊयात. इथे केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती सुस्पष्टपणे वाचता येईल. आयोजकांसाठीच्या या सूचना आहेत. त्यामध्ये खाली जे निळी टॅब आहेत पुढील त्याला आपण क्लिक करूयात. त्यानंतर स्क्रॉल डाऊन करूयात आणि वरती आपण येऊयात. इथे बघा आपल्याला वारंवार पडलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत. असे एकंदरीत 10 प्रश्नांचे उत्तर देण्यात आलेले आहे. जसं पहिल्याला आपण क्लिक करून बघूया त्या ॲरोला. इथे जर आपण क्लिक केलं तर योग संगम म्हणजे काय आहे याची सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. ही सगळी माहिती आपण इथे वाचून घ्यायची आहे. त्यानंतर इथं छोटासा चेकबॉक्स आहे, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. मी पुष्टी करतो की मी वरील सर्व माहिती वाचली आणि समजली आहे. त्यानंतर आहे नोंदणीसाठी पुढे जा, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला वरती पेजवरती जायचं आहे. आता इथे आपल्याला संस्थेचा तपशील घ्यायचा आहे. इथे संस्थेच्या तपशीलमध्ये आपल्याला शैक्षणिक संस्था याला जरी आपण क्लिक केलं तर इंग्रजीमध्येच येत आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणून. तिथे आता आपल्याला संस्थेचं नाव, तर मला वाटतं आपण इथे मराठीतून टाकण्याऐवजी इंग्रजीमधूनच टाकूयात. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश आपल्याला निवडायचा आहे, आपला जिल्हा निवडायचा आहे, पिनकोड निवडायचा आहे आणि पूर्ण पत्ता हा इंग्रजीमधूनच आपण टाकूया, कारण पुढे आपल्याला जे प्रमाणपत्र येणार आहे त्यात जर मराठी भाषेची काही अडचण आली तर त्यासाठी आपण हा इंग्रजीतूनच पत्ता टाकूयात. तर सर्व माहिती भरून घेऊयात आपण. माहिती भरून झालेली आहे. आता आपण पुढील टॅबवरती क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर इथं आता आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि मेल आय डी द्यायचा आहे. मेल आय डी टाकल्यानंतर त्याच्या पुढे तपासा म्हणून येते, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. ते झाल्यानंतर आता आपल्याला OTP पाठवावरती आपण आलेलो आहोत. पुढे त्याला आपण क्लिक केल्यानंतर OTP वरती आलेलो आहोत. इथे आपल्याला तो नंबर दिसेल, आपला मोबाईल नंबर, तो बरोबर आहे किंवा नाही ते बघायचं आहे. नाहीतर इथं माघारी म्हणून लिहिलेलं आहे, तिथे आपण क्लिक करून मागच्या पेजवरती जाऊ शकतो. आता इथे आपण OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला OTP येईल 4 अंकी, तो टाकायचा आहे. त्यानंतर OTP तपासावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP यशस्वीरित्या तपासला गेला आहे आणि इथे आपल्याला मेसेज आलेला आहे, ग्रीन टिक आलेली आहे बघा. OTPची यशस्वीरित्या पडताळणी, तुम्ही पुढच्या पायरीवर जाऊ शकता. आता पुढील याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला स्थळ निवडायचं आहे.
आता या स्थळामध्ये आपल्याला पुन्हा आपल्या शाळेचीच माहिती भरायची आहे. फक्त इथं आता ठिकाणमध्ये सांगितलेलं बघा गुगल नकाशाचे स्थान आणि इथे हिरव्या याच्यामध्ये दिले PDF मार्गदर्शक डाउनलोड करा. तर याच्यावर जर आपण क्लिक केलं तर तिथे आपल्याला PDFमध्ये ती माहिती दिलेली आहे की गुगल लोकेशन कसं करायचं आहे. परंतु आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे की गुगल लोकेशन आपल्याला कसं घ्यायचं आहे. त्याचबरोबर जर याला PDFला आपण क्लिक करायला गेलो, ती PDF ओपन करायला गेलो, तर आपण एखाद्या वेळेस पोर्टलमधून बाहेर फेकलं जाऊ आणि पुन्हा आपल्याला OTP वगैरे टाकून पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर आपण काय करूयात की गुगल मॅपचं नकाशाचं स्थान जे आहे ते कसं काढायचं ते थोडक्यात पाहूयात. आपण या पोर्टलमधून बाहेर पडूयात. आपलं गुगल मॅप जिथे आहे तिथे आपण येऊयात. गुगल मॅपवरती आल्यानंतर इथे जो आपलं वरती सर्च हिअर लिहिलेलं आहे, इथे आपल्याला आपलं जे काय असेल ते लोकेशन टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर त्याला सर्चवरती यायचं आहे. सर्च आल्यानंतर इथं शेअरचं जे ऑप्शन आपल्याला दिसते बघा इथे, नावाच्या समोर या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला कुठे पाठवायचं आहे ते आपण पाठवू शकतो किंवा इथं वरती बघा निळ्या याच्यामध्ये लिंक आहे त्याला आपण कॉपी करून घेऊ शकतो किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा आपण टाकू शकतो. तर खाली इथं कॉपी हा शब्द आहे बघा, या कॉपी या शब्दावरती आपण क्लिक करूया. इथं ते आपल्या जो आहे ते कॉपी झालेला आहे. याच्यातून आपण बाहेर येऊयात आणि आपल्या क्रोम ब्राउझरवरती जाऊयात. या पेजवरती आल्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्याला सगळे माहिती इथे भरायची आहे. त्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आपला राज्य निवडायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे, पिनकोड टाकायचे आहे आणि पुन्हा पूर्ण पत्ता टाकून ती जी आपण लिंक ती इथं आपल्याला पेस्ट करायची आहे या पद्धतीने आणि पुढील या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण आपली माहिती भरून घेऊ पुन्हा एकदा. पुढील यावरती आपण क्लिक करूयात. आता इथे संस्था निवडण्याचा प्रस्ताव इथं आलेला आहे. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत IDY अर्थात इंटरनॅशनल डे फॉर योगा कार्यक्रम आयोजित करण्यास तुम्हाला पूर्वीचा अनुभव आहे काय? या पद्धतीने आपल्याला उत्तरं द्यायची आहे आणि सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. ते आपण वाचून घ्यायचे आहेत आणि योग्य पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्याला सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. इथे सबमिट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर मेल सेंड सक्सेसफुली आपल्याला एक मेलवरती सुद्धा ही माहिती आलेली असेल आणि इथे आपल्याला हा प्रपोजल सबमिटेड सक्सेसफुलीचा पॉपअप मेसेज येईल. याचा आपण स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवूयात. एखाद्या वेळेस जर मेलला काही अडचण आली तर इथे वरती आपला हा रेफरन्स नंबर आहे आणि इथं आपल्याला कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज आपल्याला प्राप्त झालेला आहे. इथे आपण याला क्लोज करूयात. पुन्हा आपण इथे पहिल्या पेजवरती आलेलो आहोत. तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेची नोंदणी करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढे या संदर्भात काही अपडेट आली तर पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच जाणून घेऊयात. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.